नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं झणझणीत आणि टेस्टी असं गिलक्याचं भरीत करणार आहे। तेही खानदेशी पद्धतीने आपण गिलक्याचं भरीत करणार आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला गिलके घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यासोबतच कांद्याची पात सुद्धा घ्यायची आणि ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता हव्या त्या आकारामध्ये आपल्याला गिलके चिरून घ्यायचे आहे। इथं मी गोल आकारामध्येच गिलके चिरून घेतलेले आहे। आता गिलके आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, नंतर जिरं टाकायचं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। आता हळद टाकून झाली की लगेच चिरून घेतलेले गिलके टाकायचे आहे। आता गिलके आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, कारण की आपल्याला सगळ्यात अगोदर गिलके शिजवून घ्यायचे आहे। तर त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वाफेने आपले गिलके छान असे शिजून जातात। आणि आता 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान गिलके शिजून झालेले आहे आणि गिलकेला पाणीसुद्धा सुटलेलं आहे। आता हे पाणी तुम्ही बघू शकता, हे पाणी आपल्याला फेकायचं नाही, हे पाणी थोडंसं अटू द्यायचं आहे। आता पाणी अटतंय तोपर्यंत आपल्याला बडगीमध्ये आलं टाकायचं, लसूण टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची आहे। आता हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। आता इथं मी झणझणीत गिलक्याचं भरीत करणार आहे, त्यासाठी थोडे तिखट मिरच्या पण घेतलेल्या आहे, त्यासोबतच 2 लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे आणि त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। आता ठेचा बाजूला काढून घ्यायचा आणि त्याच बडगीमध्ये शिजवून घेतलेले गिलके टाकायचे आहे। चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला या स्टेजलाच टाकायचं, म्हणजे गिलक्याचं भरीतमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होते। आता आपल्याला हे छान असं ठेचून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी आहे, त्यासाठी हळूवारपणे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा ठेचून तयार झालेलं आहे। आता बाकीची तयारी करून घ्यायची। आता कांद्याची पात वगैरे चिरून घ्यायची आहे, त्यासोबतच शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। आता भरीतसाठी फोडणी देऊन द्यायची आहे, त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला शेंगदाणे होऊ द्यायचे आहे। आणि लगेचच त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, छान कढीपत्ता तडतडू द्यायचा। नंतर ठेचा जो तयारी करून घेतलेला होता तो टाकायचा। आता ठेचा आपण कच्चाच तयार करून घेतलेला आहे, त्यासाठी ठेचा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आता 5 मिनिटानंतर ठेचा छान परतवून झाला की लगेचच कांद्याची पात टाकायची आहे। आता कांद्याची पातसुद्धा आपल्याला 5 ते 10 मिनिटं होऊ द्यायची आणि नंतर लगेचच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आता इथं मी पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तेवढे 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, व्यवस्थित मिक्स करायचं। आता लगेचच त्यामध्ये ठेचून घेतलेले गिलके टाकून घ्यायचे आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। छान हळूवारपणे मिक्स करायचं, म्हणजे गिलक्याचं भरीत जे आहे ना, जे लुसलुशीत होते आणि त्याला तेलसुद्धा छान येते। आता लगेचच त्यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे एक वाफ देऊन द्यायची आहे। आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान लुसलुशीत असं गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि तेलही बघा छान आलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता लगेचच यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर टाकायचं आहे। बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि इथं खानदेशी पद्धतीने गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आता हे भरीत तुम्ही पोळीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकतात, खूप छान लागते। झणझणीत आणि टेस्टी असं भरीत तयार झालेलं आहे आणि हिवाळा म्हटलं तर भरीत खाण्याला खूप छान लागते। तर खानदेशी पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।